माझ्याशी पंगा घेतलास ना, माझ्या अगेन्स्ट गेलीस ना, माझ्याच घरात. मग आता तुझ्या कर्मांची फळं भोग. आज तू दिवसभर इथेच राहशील, ही तुझी पनिशमेंट. दार उघडा. कोणी आहे का बाहेर? दरवाजा उघडा ना. दार उघडा कोणीतरी. हॅलो सारंग. सूर्य दादा, बरं झालं तू आलास. अरे राजताईचा फोनच लागत नाही. त्यात कंपनीत आहे का नाही हे पण समजत नाहीये. आणि हे दादा आम्हाला आज सोडत नाहीये. बहीण कुठे आहे माझी? बहीण कुठे आहे? सूर्या सांग लवकर. सोडा मला. नाही जाते रे ते. अरे नील नील प्लीज राह. नील आणखीन पसरवतोयस ते. 2 मिनिटं थांब. नाही नको. अरे नील, पोलिसांशी बोललो मी. कस्टडीमध्ये घेतले त्या पोरीला. मी त्यांना सांगितलं जितकी कलमं असतील म्हणजे प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये जाऊन न्यूसन्स क्रिएट करणं, तोडफोड करणं, जीवे मारण्याची धमकी देणं, सगळं केलंय तिने. म्हटलं आयुष्यभर त्या जेलमध्ये सडली पाहिजे ती, बाहेर येतं कामा नये. अरे पण मुळात त्या मुलीबरोबरचं प्रकरण एवढं विकोपाला गेलंच कसं? तिलोत्तमा, तूच मेल पाठवली होतीस ना त्या मुलीला की आपल्याला प्रॉडक्ट करता रॉ मटेरियल पाहिजे म्हणून? हो, म्हणजे मेलवर माणूस कसा आहे ते नाही ना कळत आपल्याला. ती इथे आल्यानंतर कळलं की तिचं वागणं किती विचित्र आहे. हे सगळं सारंगला कळलं पाहिजे. नाही, खरं काय ना ते सारंगला कळलं पाहिजे. आय एम सॉरी, पण मी प्लीज घरी जाऊ. या अवतारात मला नाही राहता येत आहे. मी चालले घरी. आय एम सो सॉरी. ऐश्वर्या वहिनी, ऐश्वर्या वहिनी. सारंग, बरं झालं तू आलास. चल पटकन. चल. सारंग, हे बघ, हीच ती खोली. सारंग, 1 मिनिट. सावली आखे. सारंग, ऍक्च्युली मीच तिला कोंडलंय. कोंडले? येस. माझ्याशी उलट बोलत होती, उलट उत्तरं देत होती, ऐकत नव्हती, म्हणून दिली पनिशमेंट, कोंडलं तिला. सावली काय शाळेत जाणारी मुलगी आहे का की तिला तुम्ही कोंडले आहात, तिला शिक्षा देताय? या घरात तिचा काहीतरी मान आहे. तुम्ही मानत नसाल पण माणूस म्हणून मान आहे. आणि मला एक गोष्ट कळत नाही, आपण कोण आहोत दुसऱ्या व्यक्तीला शिक्षा देणारे? तू काय कट कारस्थान करण्यासाठी आले या घरात? सत्य असल्याचे पुरावे गोळा करायचे ना, मग ते कर ना. हे काय करत बसलीयस? आणि मला माहिती आहे तुझ्या मनात द्वेष आहे सावली बाबतीत. तुझा स्वभाव माहिती आहे मला. पण मला एक गोष्ट कळत नाहीये, मग दोघींमध्ये मैत्री कधीपासून झाली? एवढं कधीपासून जुळायला लागलं? हे बघा, सावली ना माणूस म्हणून खूप चांगली आहे. आणि सावली ना कोणाचंही वाईट करायला जात नाही. सगळ्यांची सौम्यपणे बोलते. आवाज चढवून कधीही कोणाशी बोललेली नाहीये ती. हा, जर तिला कोणी त्रास दिला ना तर ती उत्तर देते. हेच संस्कार आहे तिच्यावर आणि ते दिसतात. यापुढे असं करायचं नाही वहिनी. सारंग, म्हणजे तुला हे म्हणायचंय की मी खोटं बोलतेय? ती खरंच माझ्याशी उलट बोलली आणि म्हणून मी तिला कोंडलं. वहिनी बस, बस झालं. यापुढे सावलीला त्रास द्यायचा नाही, ठीक आहे? या अशा सगळ्या गोष्टीने ह्या घरात नाही चालणार. सारंग सर, सावली, रडू नको. डोळे पुस, डोळे पुस. सावली, काय झालं सांग मला. मला माझ्या मैत्रिणीचा फोन आला होता. तिला माझी गरज होती. तिची बहीण आहे ना, ती
कोणत्या तरी अडचणीत आहे. त्यामुळे ती मला मदतीसाठी बोलवत होती. ती इथे पहिल्यांदा आली. मी तिच्या मदतीला जात होते, पण यांनी वहिनी, हे ऑफिस नाही, हे घर आहे. इथे माणसं राहतात, ठीक आहे? आणि कोणी कुठे जायचं ना, हे तू नाही सांगायचंस. सावलीला जिथे जायचं असेल ना, ती जाईल. तुझ्याकडून परमिशन घ्यायची गरज नाही तिला. यापुढे जर सावलीला कोणी असा त्रास दिला ना, माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसेल. हॅलो, बोल. ऐश्वर्या, खूप चुकीचा वागलीस तू. मी तो फोटो दाखवायचा होता ना त्याला. हो, फोटो दाखवायचा? मूर्ख आहेस का जरा? गेल्या वेळेस फोटो दाखवला तेव्हा काय झालं आठवतंय ना? सत्कार केला असता सारंगने आपला. इडियट आहेस तू. कोणता डाव कधी खेळायचा, कोणता पत्ता कधी फेकायचा हे तुला कळतच नाही. कधी शिकणार आहेस अस्मी? एक काल आहे म्हणून तो कधीही ओपन करायचा असं नसतं. आता तो फोटो डिरेक्टली तिलोत्तमा मेहंदळेला दाखवायचा, सगळे असताना. प्लस तुला एक गोष्ट माहितीच नाही, ती जी मुलगी, ती दुसरी तिसरी कोणी नसून ज्या मुलीने आपल्या कंपनीत गोंधळ घातला ना, तिची रिलेटिव्ह आहे. म्हणजे सावलीची मैत्रीण आपली दुश्मन. आता तू जोर जोरात बोलणार आहेस की जाऊन कामाला लागणार आहेस? जा. हा देवा, बोल. हा भाई, काय रे तू तुझे प्रॉब्लेम्स माझ्याकडे का फॉरवर्ड करतो? म्हणजे कशाबद्दल बोलतोयस तू? अरे तुझ्या कंपनीतून एक मुलगी आली आपल्याकडे. ठीक आहे, आलोच मी. ठीक आहे, ये. ए ताई, अजून काही मागवू? म्हणजे कोल्ड्रिंक, सॉफ्ट ड्रिंक, लिंबू पाणी काही अजून? अगं ताई, प्लीज काहीतरी बोल. हा, हे बघ, मगाशी तुला बाहेर काढलं की नाही जेलचं? हा, आता खायला पण दिलं. हा, वाटल्यास तुझ्या दादाला काही कळू न देता तुला घरी पोचव. हा, मग तर झालं. प्लीज कुछ तो बोलो. हे बघा, आम्हाला आता स्ट्रिक्ट ऍक्शन घ्यावी लागेल. तुम्हाला इथे रात्रभर थांबावं लागेल. मग रात्रभर थांबलात की तुमच्या दादाला कळणार. मग तुम्ही बघा काय करायचं ते. एकूण एकच गणित होणार आहे सगळं. हा बरोबर आहे. आणि एकदा का दादाला या गोष्टी कळल्या की मग दादा किती डेंजर आहे तुम्हाला माहिती आहे. दादाचा रटा बस, पण करेक्ट ट्रॅकवर आहे. दादाचा विषय रेटत नाही, बेडा पुढे मी आहे मागे. हे ताई 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 टेन्शन घेऊ नको. एकदम सिंपल डील आहे. तू जर आम्हाला करेक्ट इन्फॉर्मेशन दिली तर दादापर्यंत गाडी जाणारच नाही ना. इथल्या इथे मॅटर फिनिश. पण काय, जर तुझ्या दादाला सिक्रेट कळू द्यायचं नसेल तर तुला आम्हाला तर सिक्रेट सांगावंच लागेल ना. हा, बघ, एकदा का बॉल माझ्या कोर्टमध्ये आला की मी ठरवतो गोल कसा करायचा ते. बोले तो तुला घरी कसं पोहोचवायचं ती जबाबदारी आमची. ओके, सांगते. देव पावला, देव पावला. ताई, अजून एक गोष्ट. हे इथे असं बसणं कायद्यात बसत नाही. जरा आत बशी प्लीज आमच्यासाठी. थँक्यू. हा, या शाण माझं बाळती, ये या. पटकन गाडी घरी न्या. या अवस्थेत मला कोणी बघितलेलं मला आवडणार नाही. चला.
काय झालं? गाडी का थांबवली? हा माणूस कोण? ड्रायव्हर दादा, काच खाली करू नका. कोण आहे हा माणूस? बहीण कुठे आहे? माझी बहीण कुठे आहे? तुम्ही चला, चला तुम्ही चालवा गाडी. तुम्ही चला, जोरात चालवा गाडी. कडक 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 पुड्या जिंगल एकदम कडक झाली बर का हा? पण मी काय म्हणतोय पुड्या, या जिंगलला ना आता एक सेलिब्रिटी स्टेटस पाहिजे. हा पण काजू, आपण कुठून आणणार सेलिब्रिटी? पुड्या, आपल्या गावात सेलिब्रिटी कोण आहे? आपल्या गावात 2च सेलिब्रिटी आहेत हा, एक तर सूर्या दादा आणि दुसरे डॅडी. हा. दादाला जर आपल्या कामाने इम्प्रेस करायचं असेल ना, तर आपल्याला एकच माणूस मदत करू शकतो. हा पण काजू, दादानी सांगितलं ना डॅडी कामानिमित्त दुसऱ्या गावाला गेलेत म्हणून. अरे पुढे डॅडी दुसऱ्या गावात जाऊ नाही तर डॅडी दिल्लीत जाऊ, हे कशाला आहे? हा? 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 हे आहे ना या बघा. हॅलो. हॅलो डॅडी, जरा एक काम होतं तुमचं. अरे कोण बोलतोय ते सांगाल का नाही? डॅडी, मी काजू बोलतोय. काजू शेंगदाणे कधीपासून बोलायला लागले? डॅडी, मला ओळखलं असेल तुम्ही, मी पुढ्या. अरे बाबा, त्या सोडायच्या असतात. डॅडी त्या नाही, अहो आम्ही काजू पुड्या सूर्यदादाच्या दुकानात काम करतो बघा. त्याचं काय आहे डॅडी, सूर्यदादाची बहीण राजश्री नवीन बिझनेस सुरू करते आणि तुम्हाला तर माहितच आहे, दादा तुमच्या आशीर्वादाशिवाय कोणतंच काम करत नाही. हा, तुम्हाला काय करायचं डॅडी, एक आशीर्वाद रूपी व्हिडिओ बनवायचा आहे. त्याच्यात तुम्ही राजश्री फूड अँड प्रॉडक्टला शुभेच्छा देणार आहे. हे ऐक 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 बाबा, कसे आम्ही आता बाहेर आलोय दुसऱ्या कामाला, महत्वाच्या कामाला. तिकडे गावाकडे आलो की बघतो. हा डॅडी डॅडी, अहो लय वेळ नाही लागणार, ऐका तर. आम्हाला सूर्यदादाला सरप्राईज द्यायचंय, त्याला लय भारी वाटेल तुमचा व्हिडिओ बघून आणि बिझनेसला पण लय फायदा होईल बघा. अहो डॅडी, तुम्हाला लय काय करायचं नाही, एकच ओळ आहे, फक्त ते शूट करायची आणि पाठवायची. लय वेळ नाही लागणार, छोटा छोटा. प्लीज प्लीज डॅडी, पाठवा ना प्लीज प्लीज प्लीज. हा डॅडी, डॅडी प्लीज. बस ठीक आहे ठीक आहे. काय बोलायचंय? हा, त्याच्यात काय बोलायचं डॅडी, क्वालिटी आणि विश्वासाचं दुसरं नाव म्हणजेच राजश्री फूड प्रॉडक्ट, एवढंच बोलायचंय डॅडी. हा, लगेच पाठवा डॅडी, आम्ही वाटच बघतोय. हा बर, ठेवू आता. काजू, आपण आहे ना आपली खरी नावं सांगायला पाहिजे होती, पुंडलिक आणि तुळशीराम. मग तर डॅडींनी ओळखलंच नसतं. आईला का पुढे तर आम्ही कुठल्या टेन्शन मध्ये, ह्यांचं काय चाललंय व्हिडिओ बनवा. आता जावई बापूंच मानल्यावर बनवावंच लागणार. एक थांबा थांबा. कोण आहेस तू? काय पाहिजे तुला? तिला तुम्ही मॅडम तुम्हीच ना? बोल. हो. मॅडम, माझी बहीण इथं हळद विकायला आली होती, ती अजून घरी आलेली नाही. कुठं आहे ती? नाव काय तुझं? सूर्या. तू जे काय बोलतोयस त्याचा आणि माझा काय संबंध मला सांग. मॅडम, ती तुमच्याकडे आली होती, कुठे आहे माझी बहीण? मला कोणीही भेटायला आलेलं नव्हतं. माझ्या बायकोनं स्वतः तिला इथं सोडलंय. माझी बहीण कुठे सांगा मला. माझी अवस्था काय झालेली आहे हे दिसतंय का तुला सगळं? मला घरी जाणं गरजेचं आहे. हं? माझी वाट सोड, चल. मॅडम, मला सांगा माझी बहीण कुठे आहे? माझी बहीण कुठे आहे? तुला कळतंय तू कुठे आहेस? रूपम कॉस्मेटिक्स खूप मोठी कंपनी आहे ही. इथे हजारो माणसं काम करतात. बरेच लोक इथे डील साठी, मीटिंग साठी येतात जातात आणि प्रत्येक जण जर का आपापल्या घरी पोहोचला नाही तर त्यांची जबाबदारी माझ्यावर नसते. तुझं काय म्हणणं आहे?
तुझी बहीण आली होती इथे आणि ती तुला सापडत नाहीये, घरी नाही पोचली, हो का? मग तिला तू शोध ना. मग तिची जबाबदारी माझी नाहीये, तुझी आहे. तुझी बहीण हरवलीये, तू तिला शोध जा आणि तू इथे थांबू नको. चल तू पण निघ. मॅडम मला फक्त सांगा माझी बहीण कुठे आहे, मी तुमची वाट सोडू. जा, निघ इथून, निघ. सोड. एक मिनिट सोडा त्याला. तुझ्या बहिणीला आम्ही पोलिसात दिलंय. काय? कारण हे बघ, दिसतंय तुला? हे सगळं तुझ्या बहिणीने केलंय. कळलं? आता निघ. राजू, सूर्या, राजूचा फोन आहे. राजू आई काय? आई दादा यार, कंपनीच्या सिक्युरिटी गार्डला बोलवून तू त्या मुलीला बाहेर काढायला लावलंस. काय गरज होती यार? मला नाही वाटत मी काही चुकीचं केलं. चुकीचं नाही केलंस. नाही दादा, ती कोणी गुंड नव्हती, साधी माणसं आहेत आणि पोलीस स्टेशनला घेऊन गेले आता. आणि या उपरही कंपनीच्या रेप्युटेशनचा विचार केलास तू, त्याचा विचार कोण करणार? अच्छा, म्हणजे रेप्युटेशनची काळजी फक्त तुम्हाला आहे. मला कंपनीबद्दल काहीच वाटत नाही असं म्हणायचं का तुला? दादा यार, तुझ्याशी कसं डील करावं ना हेच नाही माहित. सांग जरा, सांग. तू सांग काय घडलं ते. एक मुलगी आली होती तिचं प्रोडक्ट घेऊन आणि ती तिच्या प्रोडक्ट बद्दल डिटेल देत होती आणि आता नीट नाही सांगत आहेस तू. हा, चुकतोयस. ती प्रोडक्ट बद्दल माहिती देता देता आपली कंपनी कशी चुकीची आहे, आपण कसं ग्राहकांना फसवतो हे सांगत होती. हे बघ, मी तिला समजवण्याचा प्रयत्न केला सारण की अरे नाही, आम्ही परफेक्ट नाही आहोत, वी आर इम्प्रूव्हिंग. पण नाही, पण ते ती ऐकायलाच तयार नाही. ॲटिट्यूड दाखवायला लागली. मी माझा अपमान सहन केला असता सारण, तिने आईचा अपमान केला. हे तू काळं बघितलं ना, त्या मुलीने लावलंय आईला. तिच्या ठिकाणी एखादा मुलगा असताना कानफाड फोडला असता मी त्याचा. पण मुलगी आहे ना, कसा हात लावणार तिला? मी शेवटी सिक्युरिटीला बोलवलं, पोलीस आले, तिला घेऊन गेलं. काय चुकलं का? बरोबर केलंस तू. जिथे आईचा विषय येतो तिथे बाकी काही लागू होत नाही. प्रकरण वाढलं तरी चालेल, या जगात काही घडलं तरी चालेल, आधी आई, मग बाकी सगळं. साहेब, राजश्री जगताप. दादा, दादा, राजू, ऑफिसमध्ये काय घडलं ते कळलं मला. एकदा तुझ्या तोंडून ऐकायचंय. सांग मला काय झालं. राजू, 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 नको काळजी करू, नको काळजी करू. मी आलो ना आता. हा, आलो ना मी. रडू नको, रडू नको. राजू,
अगं, काय आहे हे सगळं? कसं झालंय हे? गटार तोंड असलेली आहेस तू, कळलं का? मला जिवे मारण्याची धमकी होती, मारायलाच आली होती मला. खोटं बोलतोय हा माणूस, खोटं बोलतोय. तुला पचलेलं नाहीये की मी गावची पोरगी असून सुद्धा तुला नडले ना. आणि मी जेव्हा निघत होते तेव्हा त्या माणसाने माझी गाडी अडवायचा प्रयत्न केला. नाही बाळा, तुझी काहीच चूक नाही, माहिती आहे ना मला. बहिणीची काही चूक नसताना त्या बाईने तुला इथं पोहोचवलं. तर नाही सोडणार मी. सगळं सहन करू शकतो, पण मी माझ्या बहिणीच्या डोळ्यातलं पाणी नाही सहन करू शकत. बाबाईनं माझ्या बहिणीची माफी मागल्याशिवाय मी तिला नाही सोडणार. नाही सोडणार. नाही सोडणार मी. ज्या मुलीने तुझा अपमान केलाय त्या मुलीला मी नाही सोडणार आहे. ब्रदर, काही लागलं तर बिनधास्त आवाज द्यायचा. काय हवा? तुझं बहिणींवर काय प्रचंड प्रेम आहे. बोले तो एकदम आखी नम हो गई आहे. काय आपल्या आयुष्यात लहानपणापासून कोणीच नाही ना. हा म्हणजे आता रजनी अप्पांच्या आशीर्वादाने एक बहीण सापडली आहे. आणि हा मॅटर तिच्याच घरातला आहे, म्हणून फक्त एक गोष्ट सांगतो. काय तिच्या सासूला जावेला तुला हवं ते कर, लंका लावून टाक त्यांची, पण आपल्या बहिणीला काहीही त्रास होणार नाही याची काळजी घे. काय तुझ्यासारखंच मी पण आपल्या बहिणीच्या डोळ्यात अश्रू नाही बघू शकत. काय नाही होणार तिला. भावाचा शब्द. थँक्यू. दादा, आता काय करायचं? सूर्य, मला असं वाटतंय आपण ना हे प्रकरण जास्त वाढवायला नको. का? माझ्या बहिणीला रडवलं येते. मी त्यांना असंच नाही सोडून देऊ शकत. माझी बहीण म्हणजे वाटली कोण त्यांना? हाय आम्ही गावाकडचं, कुणी काय रस्त्यावर पडलेलं नाही. दादा, त्याला वाईट बोलले मला. ते म्हणले तुझ्या रक्तातच. हे मी आलोय ना. हा? तुझा दादा आलाय आता. हे बघ, आपण त्यांना दाखवून देऊ आपलं रक्त काय येते. आई, थोडं जेवून घे. नाही, जेवण वगैरे नको. दिवसभराची सगळी कामं पेंडिंग आहेत. आधी कामं संपवते, ठेव तिकडे. अगं, एवढी संपत्ती कमवून काय फायदा? तुला जेवायलाच वेळ नसेल तर थोडं जेवून घे. जेवणार, नक्की जेवणार, पण आता नको प्लीज. बरं, फर्स्ट थिंग्स फर्स्ट, आज दुपारी एक मीटिंग होती, त्याचं काय झालं? प्रॉस्पेक्टिव्ह युरोपियन चॅनल पार्टनर्स आपण शॉर्टलिस्ट केले होते, राईट? कारण युरोपियन कंट्रीजमध्ये आपली प्रोडक्ट्स म्हणजे रूपम कॉस्मेटिक्सना खूप डिमांड आलेला आहे. इज दॅट राईट?
मग ह्या सगळ्या मीटिंग्स कधी लाईनअप केल्यास? नील, आई 2 डीलर शॉर्टलिस्ट केलेत मी. मिस्टर विलियम्स आणि उल्मर हे 2 दिवस मीटिंगसाठी इंडियात आले आहेत. मीटिंग ॲक्च्युली प्लॅन होती, पण त्या मुलीमुळे हे म्हणजे जे काही घडलं त्या अवस्थेत तू मीटिंगला येऊ शकली नसतीस, म्हणून मी त्यांना घरी बोलवलं. जे काय होईल ते इथेच होईल. पण इनफॅक्ट मला तर असं वाटतंय की यापुढे काही दिवस तरी सगळ्या मीटिंग्स आपण घरच्या घरीच करूया. कंपनीत करणं फार सेफ होणार नाही. असं का? कंपनीत मीटिंग करणं का सेफ नाही होणार? त्या मुलामुळे. ज्या पद्धतीने तो मुलगा इथून निघून गेलाय ना, त्याच्यावरून मला असा डाऊट येतो की तो परत नक्की येणार. आणि तो जर का इथे आला, त्यांनी काही केलं आपल्या कंपनीमध्ये, तर आपले हे जे युरोपियन गेस्ट्स आहेत ना, त्यांना संशय येईल की ते समथिंग रॉंग, आणि आपलं करोडोंचं नुकसान सुद्धा होऊ शकतं. सूर्या, काय चाललंय हे सगळं? आपण का आलो इथे? आणि आई, जे मिस्टर विलियम्स येणार आहेत ना, ते आपली फॅमिली बॅकग्राऊंड चेक करायला येणार आहेत. अच्छा. हो, त्यांना कळलंय की आपला हा फॅमिली बिझनेस आहे, तर ते म्हणाले की ही वॉन्ट्स टू चेक अवर फॅमिली बॅकग्राऊंड. सरप्राइझिंग. पण इनफॅक्ट मला हे खरंच खूप आवडतं आहे. म्हणजे बघ ना, वेस्टर्न कल्चर असून सुद्धा त्यांना भारतीय संस्कृती, फॅमिली व्हॅल्यूज हे सगळं खूप आवडतं आहे. या सगळ्याला ते प्राधान्य देत आहे. इनफॅक्ट आपल्याच प्रिन्सिपल्सवरती ते काम करत आहे. म्हणजे आपण सुद्धा त्याच बिझनेसला प्रेफरन्स देतो ज्याच्यामध्ये एक अख्खी फॅमिली किंवा कुटुंब इन्वॉल्ड असेल. राईट? मला असं वाटतंय की हे डील वर्कआउट होईल. या श्रीमंत लोकांना हे सांगायची वेळ आली की आपण गरीब असू एक वेळ, पण आमचा स्वाभिमान आम्ही घाण नाही ठेवलेला. जोपर्यंत ही बाई माझ्या राजूची माफी मागत नाही ना, तोपर्यंत मी इथनं हलणार नाही. अरे जाऊ दे आता, हे सगळं सोड आता. हे बघ, राजू जेलमधनं बाहेर आली आहे ना, आता ना आपण हे प्रकरण वाढवायला नको. तू चल बरं, आपण आपल्या घरी जाऊया. नाही, हे बघ, एक वेळ ना राजूची यांनी हळद वापरली नसते ना तरी चाललं असतं मला, पण यांनी ज्या पद्धतीने तिला त्रास दिला, तिला जेलमध्ये टाकले ना, ते नाही सहन करू शकत मी. यांनी फक्त माफी मागितली पाहिजे, मला बाकी काय नको. बरं, तू आता काय करायचं ठरवलंयस? झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, अरे काट कुठं वाट मंदी बोच तिथेला, रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची, रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची. तू चाल पुढं, तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची. तू चाल पुढं, कामाचं बोलून झालं असेल तर जरा आता 2 घास खाऊन घे. थोडंसंच दे, मला जास्ती भूक नाहीये. बस बस. ही मुलगी इथे काय करते? तिनेच हे वाढून आणले आई. मीच बोललो होतो तिला. धर, 2 घास खाऊन घे. धर. बस झालं. मला बाहेर काढ. आई थांब. बघ जरा काय आई, झालं. आई, आई, जरा थांब, आम्ही बघतो. अरे पण तू बस. तू जाऊन बघ ना.
ते गेलेत ना, ते बघतील 2 घास खाऊन घे. एक मिनिट सर, मला असं वाटतं आपल्याला जायचं. आज जरी लागलेली असेल तरी 2 घास खाऊन जायचं आपण, ठीक आहे? दर अहो तुम्ही तरी जाणार, मी बघ मला नाही जाऊ. आई 2 घास दर जाऊ आपण 2 घास खा. अरे आमची इज्जत सस्ती काय? अरे आमची इज्जत सस्ती काय? सिक्युरिटी काय समस्या साहेब साहेब मारलं त्यांनी आम्हाला मारलं त्यांनी आम्हाला इथे टेंट मध्ये तिथे आपल्या इथे टेंट मध्ये ते तंबू आपल्या इथे कोण येते लॉस मध्ये टेंट मध्ये ते अरे कोण आहेत माहिती नाही साहेब तंबू टाकून बसले त्याला मला बाहेर काढ मला बाहेर काढ. मी जाते खाली. जेवणाच्या ताटावरून उठायचं नसतं आई. सारंग, आई बस. दर अरे आमची इज्जत सस्ती काय? काय चाललंय हे सगळं कोण आहे ते काय माहित मीच पहिल्यांदा बघतोय ना. अरे आम्ही यांची जिरवणार. ए चल निघ. दादा दादा त्या मुलीचे नातेवाईक येते. राजू ना इथे MIDC मध्ये एका कंपनीत आली होती ग, तिच्या एका कामासाठी. बराच वेळ झालाय, ती अजूनही बाहेर आलेली नाही. ए ए चल ए पोरी निघ चल चल. दादा हाच तो. ए काय करणार आहे हा शेवटचा घास. मग पोट भरलं. थांब, सारंग, पाणी पी. पोट भरलं. आता यांचं खाली काय चालू आहे ते बघतो मी. आपण केलेलं मसाल्याचं गाणं अपलोड बेकार व्हायरल झालं. गाणं बघा, गाणं बघ. भारीच बाई, फोटो टाकायचा आणि मग आपण एकदम चित्रासारखं दिसणार. केवढा ट्रेंड झाला. हा तर आमच्या सावळीचा आवाज आहे. जयंतीचा फोन. बोल जयंती. हॅलो वैरव मॅडम, काय व पाहिली की नाही रील? हा, आमचा सावळीचा आवाज लय फेमस, म्हणजे तारा मॅडमचा आवाज हो लय फेमस झालाय की हो. हो रीलला केवढे व्ह्यूज मिळालेत माहिती तुम्हाला? मिलियन मध्ये. पाहिली की नाही रील तुम्ही? काय कुठलं रील? काय बोलतेस तू जयंती? तुम्हाला माहित नाही? तुम्ही अजून पाहिली नाही? हो ही तर ब्रेकिंग न्यूज झाली ना. याचा अर्थ तुम्हाला दिलेलं वचन, तुम्हाला दिलेला शब्द, तो बी सावळ्याच्या साक्षीनं. पैसे कमवण्यासाठी मोडला का काय आमच्या सावळीनं? बाई आता थांबा थांबा, मी तुम्हाला रील पाठवते, पाहून घ्या आणि मग मला फोन करा. करते
क्वालिटी आणि श्वासाचं दुसरं नाव राजश्री फूड प्रॉडक्ट्स. कोण आहे हा? याची हिंमत कशी झाली माझ्या ताराचा आवाज वापरायची? कोण आहे हा? आकाश पाताळ एक केलं तरी हा माणूस मला माझ्या समोर पाहिजे. सिक्युरिटी तुझी माझ्या बहिणीला त्रास द्यायची तिची लायकी करायची हिंमत कशी झाली तुझी? तिची माफी मागायची, माफी मागायची त्याची, माझ्या बहिणीची माफी मागायची.